मंडळी, महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा हंगाम संपतोय, पण तरीही सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आणि गोदामात तसाच पडलेला आहे। सरकार आपल्या सोयाबीनची खरेदी करेल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। एकीकडे बाजार भाव पडतोय आणि दुसरीकडे सरकारच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना तोट्यात विक्री करावी लागते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। ही घोषणा नेमकी कोणती, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल की तोटा, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोनिका पालवी ॲग्रिको मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते। चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया। नुकतंच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते काय म्हणाले पाहूयात एका छोट्याशा व्हिडिओमधून। प्राकृतिक खेती के संदर्भ में महाराष्ट्र के राज्यपाल जी आचार्य देवव्रत जी का आज व्याख्यान हुआ है। वो इस क्षेत्र के तज्ञ यानी एक्सपर्ट माने जाते हैं। आज किसानों का लागत मूल्य बढ़ रहा है क्योंकि हम बहुत बड़े पैमाने पर रासायनिक खेती कर रहे हैं, उसको नेचुरल खेती की ओर कैसे ले जाए, हमारे ज़मीन की जो उर्वरा की क्षमता है उसको कैसे बढ़ाया जाए, हम ज़्यादा उत्पादकता कैसे ले, ज़्यादा प्रोडक्टिविटी हमारी कैसे बढ़ाए और कम खर्चे में उसको कैसे करें और नेचुरली कैसे करें, इस सारी चीज़ों के ऊपर बहुत सुंदर विचार उन्होंने हमारे सामने रखे। इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और उनके नेतृत्व में महाराष्ट्र में प्राकृतिक खेती का एक मिशन हम लोग हाथ में लेंगे और किसानों को ये खेती फायदे की हो, इस दृष्टि से हम लोग प्रयास करेंगे। जब पडळमध्ये घटना घडली डॉक्टरने सुसाईड केलं त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू, आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे, आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे। या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो, याची सुरुवात 30 तारखेपासून आम्ही करतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये। आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत। त्या संदर्भात नाफेड असेल, केंद्र सरकार असेल, आपला पणन विभाग असेल, सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे। CCIच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये। त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा सरकारी केंद्रावर द्यावा। जर व्यापारी हमी भावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा। वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करायला खूप उशीर केला। दिवाळीपूर्वीच सरकारी खरेदी सुरू व्हायला हवी होती, परंतु आता नोंदणी करायला 30 ऑक्टोबरचा मुहूर्त काढला आहे। त्यानंतर प्रत्यक्षात खरेदी सुरू व्हायला अजून वेळ जाईल। यावर्षी राज्यात सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले, पण त्याच वेळी बाजारभाव मात्र कोसळले। सध्याच्या बाजारपेठेमधील परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी योग्य दर मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। सरकारने सोयाबीनचा हमी भाव प्रति क्विंटल 5328 रुपये जाहीर केला असून बाजारामध्ये सध्या सोयाबीन 3500 रुपये तर 4000 रुपयापर्यंत प्रति क्विंटल या दरामध्ये विकला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानासाठी सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये हमी भावाने सोयाबीन खरेदीची नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची ठरते। शेवटी शेतकऱ्यांकडे दोनच पर्याय उरतात, एक म्हणजे तोट्यात माल विकून टाकणं किंवा दुसरं म्हणजे माल साठवून ठेवणं आणि खर्च वाढवणं। पण साठवणुकीचा खर्च, गोदामाची सोय आणि पावसाचा धोका यामुळे बहुतेक शेतकरी पहिला पर्यायच निवडतात, म्हणजे तोट्यात विक्री करतात। सरकारकडून दरवर्षी हमी भावाची घोषणा केली जाते, पण खरी हमी शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही। हमी भावाची मूळ रक्कम फक्त कागदावर राहते, ती शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही। विलंबामुळे केवळ भाव पडत नाही तर शेतकऱ्यांचा विश्वासही ढासळतो। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं सोयाबीन तयार आहे पण खरेदी सुरू नाही। आम्ही रोज केंद्रांवरती चौकशी करतो पण उत्तर मात्र मिळत नाही। पण उत्तर मिळतं, प्रक्रिया सुरू आहे। या दरम्यान व्यापारी मात्र कमी भावात सोयाबीन घेतात, कारण शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे। म्हणजे सरकारचा उशीरच व्यापाऱ्यांच्या फायद्यात आणि शेतकऱ्यांच्या तोट्यात जातो। यावर तज्ञ काय सांगतात की या समस्येवर उपाय म्हणजे खरेदी प्रक्रिया वेळेआधी सुरू करणे।
शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं शास्त्रशुद्ध नियोजन करून केंद्रांवरती पुरेसा मनुष्यबळ आणि डिजिटल प्रक्रिया वाढवणं गरजेचं आहे. त्याशिवाय शेतकऱ्याला त्याच्या मालाची योग्य ती किंमत मिळणार नाही. बाकी शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला मिळेल का? आणि सरकारच्या या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तसंच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.